माती कशी वापरायची, फर्टिलायझर कोणते द्यायचे, पाणी कसे द्यायचे, इनडोअर ठेवायचे की आउटडोअर ठेवायचे. तर ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण कलांचू प्लांट विषयी बोलणार आहोत. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. हे प्लांट मी 2 महिन्यांपूर्वी लावले होते. त्याला आता भरपूर फुले आलेली आहेत. हे परमनंट प्लांट आहेत. भरपूर जणांच्या कमेंट असतात की हे खराब होते, तर हे कटिंग सुद्धा ग्रो करतात. एक प्लांट पासून तुम्ही भरपूर प्लांट तयार करू शकतात. पाणी याला खूप कमी प्रमाणात द्या. जेव्हा गरज असेल तेव्हाच द्या. त्याची माती जर सुकली असेल तेव्हाच पाणी द्या. तर आपण प्लांटसाठी कुठली माती तयार करायची किंवा कशी माती तयार करायची ते बघू. यासाठी लीफ कंपोस्ट, नीमखली, गार्डन माती, वाळू, कॅल्शियम पावडर हे सर्व एकत्र करून माती तयार करा. त्यामध्ये कलांचू प्लांट लावा. तर तुम्ही कटिंग पासून ग्रो केलेले आहे तर मातीमध्ये लावा. पण तुम्ही नर्सरीमधून प्लांट आणले आहे तर माती थोडी काढून टाका, मग लावा. कारण त्यामध्ये कुठली माती लावलेली असते आपल्यालाही माहीत नसतं आणि त्यामुळे आपले प्लांट खराब होऊ शकते आणि त्याच्या मुळांना काही प्रॉब्लेम होणार नाही. इथपर्यंतच माती काढा. त्यानंतर तुम्ही हे प्लांट इनडोअर किंवा आउटडोअर कसे ठेवायचे, तर हे प्लांट इनडोअर ठेवू नका. इनडोअर ठेवले तर याचे पानं वगैरे खराब होतात किंवा याला एवढे भरघोस फुलं येत नाहीत. पण आउटडोअर जरी ठेवले तरी त्याला जास्त सूर्यप्रकाशाची गरज नाही. म्हणजेच तुम्ही सेमी एरियामध्ये ठेवा. इनडायरेक्ट सनलाईट पाहिजे आहेत. जास्त ऊन मिळाले तर त्याची पानं थोडीशी पिवळसर किंवा खराब होऊ शकतात. जसे आता हे बघा, याचे उन्हाळा आपला जास्त आहे तर पाने थोडी थोडी खराब व्हायला लागली आहे गरमीमुळे. त्यानंतर तुम्ही फर्टिलायझर कोणते द्यायचे, तर फर्टिलायझर म्हणून तुम्ही नीमखलीचा वापर करू शकता. त्यामुळे चांगली ग्रोथ होते आणि फुले पण भरपूर येतात. तर तुम्ही 20 ते 25 दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा 1 चमचा प्रमाण घेऊन तुम्ही हे देऊ शकता. हे प्लांट खूप फास्ट ग्रोईंग करत नाहीत म्हणून त्याच्या मुळांची चांगली काळजी घ्या. त्यासाठी तुम्ही बोनविल टाकू शकता. कॅल्शियमसाठी झाडाला फायदा होतो. बोनविल पासून कॅल्शियमचे प्रमाण मिळते. कॅल्शियममुळे भरपूर फुले येतात आणि चांगलेही ग्रो करतात. ग्रोथसाठी नायट्रोजन व फुले येण्यासाठी पोटॅशियमचे प्रमाण मिळेल असे कुठलेही खत तुम्ही टाकू शकता किंवा देऊ शकता. कलांचू फुले 1 महिना तरी सुकत नाहीत. तर तुम्हाला जर हे प्लांट कटिंग पासून ग्रो करायचे असेल तर कटिंग उन्हाळ्यात लावा. समर सीझन कटिंगसाठी बेस्ट आहेत. आणि मी हे 1 महिन्यापूर्वी माझे कटिंग लावले होते ते आता छान ग्रो करत आहेत. तर तुम्ही बघू शकता एक नवीन पाने पण त्याला येत आहेत आणि मुळ्या पण छान ग्रो झालेल्या आहेत. तर चला, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम असेल कलांचू प्लांटसाठी तर नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग बाय.